मतदान आणि पैशांचं वाटप या घटना प्रत्येक निवडणुकीमध्ये समोर येत असतात। स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक देखील याला अपवाद राहिली नाहीये। मात्र यावेळी पैसे वाटपाचा आरोप झालाय तो चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैभव नाईकांनी केलेल्या या आरोपामुळे कोकणामध्ये आता राजकीय शिमगा रंगलेला आहे। हेलिकॉप्टरमधून आणलेल्या बॅगांमध्ये नेमकं काय होतं, मालवणात रात्रभर पैशांचं वाटप झालं असे देखील आरोप त्यांनी केलेले आहेत। शिंदेंनी हेलिकॉप्टरमधून आणलेल्या बॅगांमध्ये काय? वैभव नाईकांचा शिंदेंवर गंभीर आरोप। मालवणात बॅगांवरून राजकीय शिमगा। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान सुरू असताना मालवणमध्ये मात्र राजकीय शिमगा रंगलाय। निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्षांनीही एकमेकांवर आरोप केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार निलेश राणे यांनी भाजपवर पैसे वाटपाचा आरोप करत एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकली। त्यानंतर मालवणमध्ये एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून आणलेल्या बॅगांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैभव नाईक यांनी सवाल उपस्थित केलाय। हेलिकॉप्टर येताना ज्या दोन मोठ्या जड बॅगा होत्या त्या जड बॅगा मात्र मालवणात काल रात्रभर वाटत होते आणि त्यामुळे एकीकडे एकनाथ शिंदे किंवा शिंदे सेना ही भारतीय जनता पार्टी पैसे वाटप म्हणून आरोप करतो, परंतु हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ह्यांनी पैसे वाटूनच ह्या निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि आता पण कशा पद्धतीने पैसे वाटतात ह्याचा व्हिडिओ मी माझ्या सोशल मीडियाला टाकलेला आहे आणि निश्चितपणे त्या व्हिडिओत असं दिसतंय की जे पैशाच्या बॅगा कशा जड असतात आणि त्या बॅगा कशा घेऊन पळवत आहेत हे दिसतंय त्या। दरम्यान वैभव नाईक यांनी केलेला आरोप अत्यंत चुकीचा आणि बेजबाबदार पद्धतीचा असल्याची प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे। तर पर्यटन म्हणून प्रचाराला येणाऱ्या उद्धव ठाकरेंकडे कपड्याची बॅग असणं अपेक्षित नाही असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लगावला। त्यांच्या दाव्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी चांगलाच समाचार घेतलाय। आता तुम्ही ज्याला दौऱ्यावर असता त्याला तुमच्या कपड्याच्या बॅगा तुमच्या सोबत असणारच, त्यांना पैशाच्या बॅगा म्हणणं याच्यासारखी चुकीची बाब दुसरी कुठलीच नाही असं मला वाटतं। त्यांनी स्वतः खात्री करून घ्यावी की ते दौऱ्यावर होते आणि दौऱ्यावरचे त्यांच्या स्वतःच्या पीएच्या या बॅग तर स्वतः घ्यायलाच लागतात, नाहीतर मग ते कपडे कसे बदलणार, पुढचा प्रवास कसा करणार। हेलिकॉप्टरमधनं येताना ज्या कपड्याच्या बॅगा काढल्या त्याच्यामध्ये पैसे होते अशा पद्धतीचा एक बालिश आरोप काल वैभव नाईकांनी केलेला आहे। पहिली गोष्ट, वैभव नाईकांच्या एका म्हणण्यामध्ये तथ्य आहे की त्या बॅगा नक्की होत्या, पण एकनाथ शिंदेसाहेब सलग 8-8 दिवस घरी न जाता ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष मोठा केला आहे त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रामध्ये फिरतायत ही वैभव नाईक साहेबांना सवयच नसणार, कारण वैभव नाईकांचे नेते 2 तासासाठी पर्यटनासाठी सभा म्हणून येतात आणि निघून जातात। ज्याने बीजेपीच्या बॅगा उघड्या केल्या ते स्वतः होते। आता त्या बॅगांमध्ये डायपर होते का लहान मुलांचे, का नेमके काय होते, कुठलं असं साठवून ठेवायचंय। आणि त्या 2 बॅगा तिथल्या असलेल्या पोलिसांनी किंवा बाकी कोणी चेक केले तर त्यांनी रिपोर्ट का नाही दिले। त्यामुळे सगळं संशयास्पद आहे आणि सगळं गडबड आहे। वैभव नाईकांनी केलेल्या आरोपानंतर मनसेनं चक्क नगर परिषदांमधून ते महानगरपालिका निवडणुकांपर्यंतचा हिशोबच मांडलाय। एका सुटकेसमध्ये आपण 2 कोटी रुपये पकडले तर एका नगर परिषदेला 4 करोड रुपये गेले असावेत। जर वैभव नाईक बोलतात ती गोष्ट खरी असेल तर 4 कोटी गुणिले 285 म्हणजे 1000 कोटी फक्त नगर परिषदेसाठी गेलेत। महानगरपालिकेला किती जातील याचा अंदाज तुम्ही लोक बांधूच शकणार। भाजपनं मात्र यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे। विकासाच्या मुद्द्यावरच महायुती सरकार या निवडणुका लढतंय, त्यामुळे जनतेचा डबल इंजिन सरकारवर विश्वास असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। महाराष्ट्राची जनता ही आता महायुतीच्या मागे आहे, देवेंद्र फडणवीसच्या मागे आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नागरी विकासाकरता जे काही या ठिकाणी संकल्प केले आहेत, नागरी विकासाच्या योजना केल्या आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या योजनाला खालीपर्यंत आणलेला आहे। डबल इंजिन सरकारवर लोकांचा विश्वास आहे। कोकणात अनेक जागांवर महायुतीतील शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढतायत।
आणि सत्ताधाऱ्यांच्याच या आरोप प्रत्यारोपांमुळे विरोधकांच्या हाती आयत कोलीत सापडलंय. उमेश परब, झी 24 तास, मालवण, सिंधुदुर्ग.